खानशेत टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट खानशेत टीमला केलाय. एक हाय व्होल्टेज मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगेल यात मात्र शंका नाही आहे. खरं अंतिम दिवस आहे, प्रत्येकाला क्षण गोड करायचा आहे आणि वाघोबा स्पोर्ट्स आयोजित नगरसेवक चषक 2026 आपण मैदानाच्या आतमध्ये आता पाहताय. उभ्या महाराष्ट्राची परंपरा, अतिथी देव भवई भारताची धारा, स्वागत करून तुमच्या आम्ही पालतो परंपरा. याच परंपरेनुसार आलेल्या मान्यवरांचं आणि क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत नगरसेवक चषक 2026 मध्ये. 4 ओव्हरची मॅच, मेंडेटरी पॉवर प्ले. मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आहे, क्षेत्ररक्षण सेट केलं जातं आहे मैदानाच्या आतमध्ये. ऑफिशियल पंच सुद्धा या मॅचसाठी जोडले जात आहेत. सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रकाश आणि त्याच्या सोबतीला बॅटर किरण दाखल झालेत बॅटिंगसाठी. खऱ्या अर्थाने ग्राउंडच्या आपण मागच्या बाजूला पाहिलं तर एक दगडांची गाडी त्या ठिकाणी टाकलेली आहे, अर्थातच डबर आहे आणि त्याला जर बॉल लागला तर एक सिंगल दिली जाईल डिक्लेअर स्वरूपात. हा स्पर्धेचा नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जर त्या दगडांना जर बॉल लागला तर एक सिंगल आणि वरनं जर बॉल गेला तर 4 धाबा असतील. डायरेक्ट बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला तर 6 धाबा आहेत. आज महत्वपूर्ण नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि प्रत्येक टीमने याची नोंद आपण घ्या. आणि क्रिकेटला आता आपण खऱ्या अर्थाने सुरुवात करतोय. हरिओम संघाचा एखादा प्रतिनिधी आपण आयोजकांशी रिपोर्टिंग करा. लवकरात लवकर आयोजकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न हरिओम टीम आपण करा. पहिल्या ओव्हरमध्ये बॉलर अनमोल तयार आहेत. बॉलिंग ट्रॅकवर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. त्या विश्वविद्यालयाला नमन करून गणपती बाबाला नतमस्तक होऊन एकविरीच्या पुढे नतमस्तक होऊन आपण क्रिकेटला सकाळच्या सत्रामध्ये सुरुवात करतोय. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा आणि त्याच विश्वविद्यालयाला स्मरण करून खऱ्या अर्थाने आपण क्रिकेटच्या दुनियादारीला सुरुवात करतोय. आणि मैदानाच्या आतमध्ये रंगेल क्रिकेटचं एक महायुद्ध. 2 टीम खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाल्या आहेत मॅच जिंकण्यासाठी. परंतु कोणाला यश आणि कोणाला अपयश क्रिकेटच्या मॅच मध्ये येईल हे पाहण्यासाठी क्रिकेटमध्ये अट्टास होईल 2 टीमच्या दरम्यान. पहिल्या ओव्हरमध्ये बॉलर अनमोल, स्ट्राईक इनला बॅटर प्रकाश, नॉन स्ट्राईक इनला बॅटर किरण. योगेश टेनिस क्रिकेट.in ची संपूर्ण टीम सज्ज आहेत, ऑफिशियल सज्ज आहेत, आम्ही सुद्धा सज्ज आहेत. शो दी बेस्ट गेम, गुड प्ले क्रिकेट, विश यू ऑल द बेस्ट. 2 टीमला शुभेच्छा. मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. आउटसाइड लेग स्टंप +1 धाव म्हणजे 2 धावा येत आहेत. पहिल्याच बॉलवर 2 धावा. कॅचची संधी मैदानाच्या आतमध्ये आणि पहिली विकेट गमावती आहे खानशेट टीम. मिडॉनच्या दरम्यान चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला.
आणि पहिला विकेट बाद होतोय मैदानाच्या आतमध्ये. बॅटर प्रकाशला अपयश आलंय मैदानाच्या आत. गोल्डन डकचा शिकार ते ठरलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नॅट नंबर 3 वर अप्पा बॅटिंग साठी दाखल. हॅलो चेक. धावसंख्या स्कोर बोर्डवर 2 धावा. कांशे टीमची 1 विकेट गमावली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अप्पा बॅटिंग साठी दाखल. लेफ्ट हँडर बॅटर कम टू द क्रीज. अनमोलला पहिलं यश प्राप्त झालंय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा पाहू शकाल वाईटचा इशारा. मैदानाच्या आतमध्ये अतिरिक्त धावसंख्येत वाढ होती आहे. धावसंख्या स्कोर बोर्डवर 3 धावा. टीमची टोटल 24 बॉलची मॅच आहे. मॅच महत्वपूर्ण आहे 2 टीमसाठी, कारण जो जिंकेल तो सेकंड राऊंड मध्ये प्रवेश करेल, अन्यथा प्रवास या स्पर्धेमध्ये समाप्त होईल. म्हणून मॅच दोन्ही टीमसाठी महत्वपूर्ण आहे. पुन्हा एकदा पाहू शकाल मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक वाईट बॉल येत आहेत. धावसंख्या स्कोर बोर्डवर 4 धावा. स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, फायनल डे. ऑफकटर बॉल कव्हरच्या अगदी वरून उडवलाय बॉलला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडस पंबल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता आणि त्याचा फायदा मैदानाच्या आतमध्ये बॅटर उचलतायत. 2 धावेच्या मध्ये धावसंख्येत वाढ होती आहे. धावसंख्या स्कोर बोर्डवर 6 धावा. अनेक नगरपंचायतच्या टीम खऱ्या अर्थाने आज आपण पाहाल मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना कोणाला येईल यश आणि कोणाला अपयश येईल क्रिकेटच्या दुनियेत हे मात्र पाहायचं आहे. पुन्हा एकदा लाईन अँड लेन खराब होती. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉलच्या मैदानात धावसंख्येत वाढ होतीये. 7 धावा धावफलकावर. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय पहिल्या ओव्हर मधला आणि अतिरिक्त धावसंख्येत सातत्याने वाढ होतीये. क्रिकेटमध्ये फुकटचं पौष्टिक आहे. 0 इज बेटर दॅन 1 आहे क्रिकेटमध्ये. ओव्हर पिच बॉल होता. चांगला स्ट्रोक सजवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा झालंय. एक सिंगल काढली जाते आणि एक सिंगलच्या मैदानात धावसंख्या 8 धावा धावफलकावर. स्ट्राइक इनला बॅटर किरण साठी पहिला बॉल या मॅच मध्ये. बॉलर अनमोलचा ओव्हर द विकेटने ते तयार. गतीमध्ये परिवर्तन. चांगला स्ट्रोक. गॅप मध्ये बॉल अगदी वेगाने ट्रॅव्हल होतोय. पहिल्याच बॉलवर बॅटर किरणच्या बॅट मधनं बॉल सीमारेषा पार. चौकार. 4च्या मध्येने धावसंख्या स्कोर बोर्डवर फ्लाय होतीये. 12 धावा. ओव्हर पिच बॉल होता. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आहे. पॉवर प्लेची ओव्हर आहे आणि त्याचा फायदा मैदानाच्या आतमध्ये झालाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. पुन्हा एकदा पाहू शकाल गॅप मध्ये पुन्हा एकदा बॉल ट्रॅव्हल होतो स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये आपण पाहताय. तोपर्यंत पुन्हा 2 धावा. 2 धावेच्या मध्ये धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 14 धावा. पहिल्या ओव्हर मधला शेवटचा बॉल आहे. महत्वपूर्ण आहे बॅटिंग आणि बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी. आणि पहिल्या ओव्हर मध्ये किती धावा येतील या बॉलवर डिपेंड असेल. पुन्हा एकदा लॉंग डी कार्पेट मिड विकेट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक धावतोय बॉलवर आणि मैदानाच्या आतमध्ये चुकी होती आहे. 4 धावा. चौकार.
धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 18 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईनवर आपण पाहिलंय, पण तो क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. परिणाम तुम्हाला भोगावाच लागतो. 6 बॉलच्या समाप्तीनंतर 18 धावा आहेत. चला स्पीडअप करा दोन्ही टीम, कारण कंप्लीट तुम्हाला 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर फेकायचे आहेत. हा स्पर्धेचा नियम आहे, अन्यथा तुमचा एक प्लेअर 30 ॲडमध्ये घेतला जाईल. चला स्पीडअप करा दोन्ही टीम. पहिलीच ओव्हर मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाली. आपण लगेच टीम मीटिंग करू नका, कारण थोडीसं सहकार्य आयोजकांना आपण करा. 18 धावा धावफलकावर. एक विकेट गमावला बॅटिंग करत असताना खानशेट टीमने. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर अमोल. 18 धावा धावफलकावर आहेत. धावा धावफलकावर. 6 बॉलच्या समाप्तीनंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर अमोल. स्ट्राईक एंडला लेफ्ट हँडर बॅटर आहे अप्पा. 2 बॉल पेस केले. 3 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. किरणच्या बॅटमधून 10 धावा आहेत आतापर्यंत. चांगली बॅटिंग किरण सुद्धा मैदानाच्या आतमध्ये करतोय आपल्या टीमसाठी. चला स्पीडअप करा बॉलिंग करणारी टीम. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय दुसऱ्या ओव्हरला. शॉर्ट ट्रॅकर बॉल होता, पुल केला. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. कॅचची संधी आहे. कॅच ड्रॉप झाली आहे. कॅच ड्रॉप झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट होत आहेत बॅटरच्या माध्यमातून. 2 धावांच्या मैदानी धावसंख्या स्कोर बोर्डवर 20 धावा. 20 ऑन स्कोर बोर्ड. चांगली धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत आपण बॅटिंग करत असताना खानशेट टीमची पाहता. 20 धावा धावफलकावर जाऊन पोहोचल्या टीमची टोटल. पुन्हा एकदा पुढील बॉल मैदानाच्या आत. ओव्हर पिच बॉल. चांगला स्ट्रोक कव्हरच्या अगदी वरून उडवला. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. एका हाताने बॉल ढकलला आतल्या दिशेला आणि पुन्हा 2 धावा. 2 धावेच्या मध्ये धावसंख्येला आकार. धावसंख्या डबल डिजिट मध्ये 22. 22 धावा. वेताळ स्वामी आणि खानशेट टीमच्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सुरू आहे नगरसेवक चषक 2026 मध्ये. आणि खऱ्या अर्थाने आज आनंद निर्माण करून देणारा केलाय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. गणपती बाप्पाचं आगमन आजच्या दिवसामध्ये आपण पाहताय. अनेक गणेश भक्तांना लागलेली आज खऱ्या अर्थाने पूर्ण झाली आहे आणि बाप्पाचं शुभागमन झालंय. आणि क्रिकेटचं बेड प्रेम सुद्धा या ठिकाणी सातत्याने व्यक्त होत आहे. उठता बटता बसता ज्या खेळाची आपण खऱ्या अर्थाने चर्चा करत असतो आणि तोच खेळ मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट सुरू आहे. 2 टीम क्रिकेटच्या मॅच मध्ये चांगले प्रयत्न आतापर्यंत करतायत. सन्माननीय आदरणीय नगरपंचायतचे गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे नगरसेवक चषक 2026 मध्ये. मी विनंती करेल आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे
आणि क्रिकेटचा मनमुराद आनंद आपण सुद्धा लुटायचा आहे. अनेक प्रेक्षक वर्ग खऱ्या अर्थाने क्रिकेटचा आनंद या ठिकाणी लुटतायत. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. 22 धावा धावफलकावर आहेत. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय बालादादा काबाडी यांचं सुद्धा शुभागमन या ठिकाणी होत आहे. मी त्यांना सुद्धा विनंती करतोय आपण मुख्य मंचावर स्थानापन्न व्हा. सहर्ष स्वागत आहे. नगरसेवक चषक 2026 मध्ये एक मानाची अभिमानाची स्पर्धा आपण पाहताय आणि अतिथी देवो भव ही भारताची संस्कृती आहे आणि संस्कृती जोपासण्याचं काम आयोजक सातत्याने करतायत. पहिल्या दिवसापासून अनेक मान्यवर अनेक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेसाठी उपस्थिती दाखवतोय आणि त्यांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत. शॉर्ट पिच बॉल होता. शॉर्ट लेगच्या अगदी वरून बॉल ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेग रिझन मध्ये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतायत. फेकी होती आहे तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या 23 धावा. ओव्हरची समाप्ती होती आहे. धावसंख्या स्कोर बोर्डवर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 धावा 2 विकेट लॉस. कानशेट टीम पहिल्या ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या बॅटिंग करत असताना आपण पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पाहिली. दुसऱ्या ओव्हरमध्ये अमोलचं चांगलं षटक मैदानाच्या आतमध्ये राहिलं आहे. 5 धावा खर्च करत असताना 1 विकेट सुद्धा प्राप्त केली आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावर 2 विकेट लॉस. दोन विकेट लॉस झाल्यात. 23 धावा धावफलकावर आहेत. तिसऱ्या ओव्हरला आता सुरुवात होती आहे मैदानाच्या आत आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर दादू येत आहेत. दादूचा पहिला बॉल थोडंसं पंबल नक्की राहिलाय परंतु 1 धाव प्राप्त होती या बॅटरला आणि धावसंख्या 24 धावा स्कोर बोर्डवर. आमचे साथी समालोचक हेमंत सोनावले सरांचं सुद्धा शुभागमन आता होतोय. त्यांचं सुद्धा आभार आणि सहर्ष स्वागत आहे स्पर्धेमध्ये. नगरसेवक चषक 2026चा अद्भुत सोहळा आपण पाहताय. अंतिम दिवस आहे. हस केला होता 18चा शेवटचा दिवस गोड बाबा आणि शेवटचा दिवस स्पर्धेमधला गोड करण्यासाठी पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि जिंकणं क्रिकेटमध्ये गरजेची गोष्ट आहे. ऑफ कटर बॉल मैदानाच्या आतमध्ये वाईटचा इशारा येतोय आणि वाईटच्या मध्ये धावसंख्येत वाढ होती आहे. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल वाईट +1 26 धावा. डिक्लेअर स्वरूपात सुद्धा धाव आहे. विकेट किपरच्या मागे बॉल ट्रॅव्हल झाला. 26 धावा धावफलकावर जाऊन पोहोचते टीमची टोटल. पुन्हा एकदा पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये आउटसाइड ऑफ स्टंप बॉल फेकतोय बॉलर. व्हाईटचा पुन्हा इशारा येतोय आणि 1च्या मैदानी 27 धावा धावफलकावर टीमची टोटल जाऊन पोहोचतीये 27 ऑन स्कोर बोर्ड. 2 विकेट लॉस. तिसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर दादू यांना पण बॉलिंग करत असताना पाहता. ऑफ कटर बॉल लेग कटर बॉल फेकण्याची कला आहे बॉलर दादूकडे आणि तीच कला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पुन्हा एकदा पाहू शकाल बॉलला तर फिरवलाय परंतु जास्त स्पिन झालाय बॉल आणि व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये अंपायरच्या माध्यमातून येतो आहे आणि व्हाईटच्या मध्ये धावसंख्येत पुन्हा वाढ होती आहे. धावसंख्या स्कोर बोर्डवर 28 धावा टीमची टोटल जाऊन पोहोचते. आता ऑफ कटर समोरच्या दिशेला लॉफ्ट स्ट्रोक मिड विकेट बाउंड्री लाईन सीमारेषा पार. ह्यूज अँड मायटी ब्लो षटकार. चांगला स्ट्रोक आपण पहिला मैदानाच्या आतमध्ये किरणच्या बॅटमधनं आणि इन्फॉर्म बॅटर आहे किरण. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. 34 धावा धावफलकावर आहेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग अमोलची पाहिली आपण. तिसऱ्या ओव्हरमध्ये थोडंसं मागडा ठरतोय दादू. आता लेग कटर बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक आणि सुकी होत नाहीये. मोठी विकेट गमावतीये कानशेट टीम. किरण बॅक टू द डगआउट.
धावसंख्या स्कोर बोर्डवर 34 धावा. तिसरी विकेट गमावली आहे. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आहे. 2 बॉल तिसऱ्या ओव्हर मधले शिल्लक आहेत. सन्माननीय आदरणीय विजयजी भाई वगैरे साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. मी विनंती करतोय भाईंना आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. नगरसेवक चषक 2026 मध्ये सरचे स्वागत. उभ्या महाराष्ट्राची परंपरा आहे अतिथी देवो भव आणि मान्यवरांचा सत्कार सन्मान करणं खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृती आहे आणि ते संस्कृती जपण्याचं काम खऱ्या अर्थाने आयोजक या ठिकाणी करतायत. वाघोबा स्पोर्ट्स आयोजित नगरसेवक चषक 2026 आपण पाहताय. दिमागदार आयोजन आहे. प्रत्येकाच्या कलात्मकतेला वाव देणारी स्पर्धा आपण पाहताय आणि खऱ्या अर्थाने सन्माननीय आदरणीय शहर प्रमुख विजयजी भाई भगत यांचं शुभागमन सुद्धा आपण पाहताय. मी विनंती करतो साहेबांना आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. पुन्हा एकदा पाहू शकाल चांगला स्ट्रोक करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होता. बॅटरचा बॅटची कडा होती. डॉट बॉल फेकला बॉलर दादू यांनी. धावसंख्या स्कोर बोर्डवर स्थिरावली आहे 34 धावा. 5 बॉल फेकलेत 11 धावा खर्च केल्या आहेत. बॉलर दादूने 1 विकेट सुद्धा प्राप्त केली आहे. पुढील मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगेल. एका बाजूला गणेश 11 गंगा रोड आणि त्यांच्या विरुद्ध कासार अली टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण उपस्थित व्हा. आपण मिड इनिंग मध्ये पुढील मॅचचा टॉस करतोय. गणेश 11 गंगा रोड आणि त्यांच्या विरुद्ध कासर अली यांच्या दरम्यान रंगेल एक जबरदस्त मॅच. धावसंख्या स्कोर बोर्डवर 1च्या मदतीने 35 धावा. ओव्हरची समाप्ती होती आहे. 18 बॉलचा खेळ कंप्लीट. मैदानाच्या आतमध्ये 35 धावा धावबलकावर. 1 ओव्हर अजूनही शिल्लक आहे म्हणजे शेवटची ओव्हर आहे. स्लॉग ओव्हर आहे. हाणामारीचं षटक आहे. षटकर आणि चौकार या ओव्हरमध्ये मारण्याचा प्रयत्न प्रत्येक टीम करते आणि तो करायचा प्रयत्न या मॅचमध्ये बॅटिंग करणारी टीम नक्की करेल. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये बॉलर तयार होत आहेत. पप्पू आणि पप्पूला धावा आपल्या टीमसाठी रोखायच्या आहेत. चांगली बॉलिंग करायची आहे. लेफ्ट आर्म पेसर आहे. पप्पू बॉलर सज्ज होत आहे. थोडंसं वार्मअप आपण पाहताय. स्ट्राईक इनला बॅटर अजिंक्य आहे आणि अजिंक्यला अजिंक्यसारखी बॅटिंग करायची आहे. चांगल्या स्टान्सने बॅटिंग करत असताना अजिंक्यला सुद्धा आपण पाहताय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी फेरबदल आपण पाहताय. पुन्हा मॅचला सुरुवात. मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या ओव्हरला होईल सुरुवात. नेक्स्ट मॅच गणेश 11 गंगा रोड आणि कासर अली टीम. दोन्ही टीमने आपण रिपोर्टिंग करा. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये क्विकर वन होता. एक सिंगल काढली जाते अजिंक्यच्या बॅटमधनं आणि स्ट्राईक पण बॅटर सूरजला आणलं जात आहे. 36 धावा धावफलकावर आहे. सन्मानजनक धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर उभी राहिली आहे. अजूनही 5 बॉल आहेत. 5 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये बॅटिंग करणारी टीम नक्की करेल यात मात्र शंका नाही आहे. कारण बॅटिंग करणाऱ्या टीमकडे क्षमता आहे. बॉलिंग चांगली आहे. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये. बॉलर पप्पू यांचा आपण पाहताय. डॉट बॉल फेकला बॅटर सूरजच्या विरुद्ध. धावसंख्या स्थिरावली आहे 36 धावा धावफलकावर. वेताल स्वामी आणि कांचे टीमच्या दरम्यान मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट शॉर्ट लेग रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. तदनंतर एक सिंगल काढली जाते आहे. एक सिंगलच्या मध्ये धावसंख्या स्कोर बोर्डवर 37 धावा. 37 ऑन स्कोर बोर्ड. 3 बॉल पहिल्या इनिंग मधले शिल्लक आहेत. 3 बॉल महत्वपूर्ण आहेत दोन्ही टीमसाठी. कारण किती धावा टार्गेट किती सेट होईल या 3 बॉलवर डिपेंड असेल. महत्वपूर्ण 3 बॉल शेवटच्या ओव्हर मधले. बॉलर पप्पूचे पुढील बॉल. कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून चांगला स्ट्रोक. एका हाताने बॉल पकडला. पॉप इन क्रीज मध्ये बॅटर सुरक्षित पोहोचतोय. धावसंख्या स्कोर बोर्डवर 38 धावा. 38 ऑन स्कोर बोर्ड. ओव्हर पिच बॉल लॉंग ऑन रिझन मध्ये बॉल उडवलाय. बॉल सीमारेषा पार. षटकार. 6च्या मदतीने धावसंख्या स्कोर बोर्डवर 44 धावा. 44 ऑन स्कोर बोर्ड.
एक जबरदस्त स्ट्रोक आपण मैदानाच्या आतमध्ये सूरजच्या बॅटमधनं पाहिला. फुल लेनचा बॉल होता, ओव्हर पिच होता, ओव्हर द बॉलर सेट केले मैदानाच्या आतमध्ये आणि लॉंग ऑनच्या बाहेर पाठवला बॉलला. 6 धावा आल्यात. 44 धावा धावफलकावर. लास्ट बॉल पहिल्या इनिंग मधला बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी बॉलर पप्पूचा मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल. 44 धावा धावफलकावर जाऊन पोहोचलात आणि एक सन्मानजनक स्कोर आपण स्कोरबोर्डवर पाहताय खानशेट टीमचा. दोन्ही टीम जबरदस्त आहेत. दोन्ही टीमकडे लढण्याची क्षमता आहे आणि क्षमतेनुसार कामगिरी या मॅच मध्ये दोन्ही टीमला करायची आहे आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न सुरू आहेत. शेवटचा बॉल पहिल्या इनिंग मधला. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल होता मैदानाच्या आतमध्ये. ओव्हरची समाप्ती होतीये. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्डवर 44 धावा आणि बनवायच्या आहेत 24 बॉल मध्ये 45 धावा बेतास्वामी टीमला. जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल आमचे साथी समालोचक सन्माननीय आदरणीय हेमंत सोनावले सर जोडले जातील मायक्रोफोनवर. धन्यवाद. तत्पूर्वी आपण पुढील मॅचचा टॉस करतोय. गणेश 11 गंगा रोड आणि कासार अली यांच्या दरम्यान पुढील मॅच रंगेल. मी टॉस साठी दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित व्हा. तिथे केला जाईल एक महत्वपूर्ण मॅचचा टॉस. हॅलो हॅलो चेक. धन्यवाद नयन शिर्के सर. आपण आणखी एका सामन्याकडे जात आहोत. अंतिम दिवस आहे नगरसेवक चषक 2026. खरं तर असं म्हणतात याच्यासाठी केला होता अट्टास शेवटचा दिवस गोड व्हावा. हा शेवटचा दिवस गोड करण्यासाठी आज भरपूर सारा क्रिकेट या मैदानात पाहायला मिळेल. एकदम कमी आलाय. हॅलो या ठिकाणी खानसेत
यांच्या विपक्षामध्ये वेताळ स्वामी असा सामना रंगतोय. नक्कीच यापुढील सामना असेल टीम गणेश 11 गंगारोड वर्सेस कासाराळी आणि या सामन्याचा नाणेफेक देखील त्या ठिकाणी केला जाईल. गायकवाड साहेब मुख्य मंचकावर उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा नाणेफेक होणार आहे. जाऊया या विद्यमान सामन्याकडे. पूर्वार्धामध्ये टीम कांचेत संघानं प्रथम फलंदाजी करत असताना त्या ठिकाणी धावा गोळा केल्यात. 44-45 धावांचं आव्हान असेल. 24 चेंडू 45 ची गरज. पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज प्रकाश अनमोलसाठी वेताळ स्वामी. एक मातबर टीम आहे. टर्न केलाय स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय सीमा रेषेकडे. सीमा पार चौकार. पहिल्या चेंडूवर 4 धावा वसूल केल्यात त्या ठिकाणी अनमोल आणि अनमोलच्या बॅटमधून हे 4 अनमोल धावा संघासाठी जोडल्या गेल्यात. 45 धावांचं लक्ष आहे. 24 चेंडूंचा सामना करावा लागेल. चेंडू कमी झाला 1 आणि धावा देखील 4 कमी झाल्यात. 23 चेंडू आणि 41 ची गरज. प्रकाश गोलंदाजी मार्गावर पुढचा चेंडू घेऊन जातो. मॅन्डेटरी पॉवर प्ले. पुन्हा एकदा त्याच दिशेला मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न होता अनमोलचा. यावेळी मात्र फसलाय. चेंडू निघून गेलाय यष्टीरक्षकाच्या सुरक्षित हातांमध्ये. डॉट बॉल निर्धाव चेंडू. चला पुढील सामन्याचा नाणेफेक होईल. गणेश 11 गंगारोड वर्सेस कासाराळी. दोन्ही टीम्स आल्या असतील तर लगेच नाणेफेकीसाठी त्या ठिकाणी सज्ज व्हा. नेक्स्ट बॉल. हो यावेळी चांगला फटका आहे मात्र शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल. या ठिकाणी नक्कीच आम्ही विनंती करू विजयजी भगत साहेब आपल्यास विनंती आहे आयोजकांच्या वतीनं आपण मुख्य मंच काढून स्थानापन्न व्हायचे. नगरसेवक चषक 2026. नेक्स्ट बॉल. पहिलं षटक मार्गस्थ आहे. यावेळी चांगला फटका आहे. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत मात्र डॉट सलग 3रा डॉट आलाय. पहिल्या चेंडूवर 4 आल्या होत्या. अनमोल त्यानंतर मात्र सातत्यानं बीट होतोय. त्या ठिकाणी कोणती धाव घेतली जात नाहीये. धाव घेऊ दिली जात नाही रादर. येस सर. अनमोल साठी पुढचा चेंडू. हो यावेळी अवे फ्रॉम द ऑफ स्टिक चेंडू निघून गेलाय आणि नक्कीच पंचांचा इशारा आलाय. वाईड बॉल. अवांतर धाव जोडली जाईल धाव फलकावर. हे षटक जर पाहिलं पहिले 4 चेंडू जबरदस्त लाईन अँड लेंथ पाहायला मिळाली. 5 धावा आतापर्यंत. 4 चेंडूंचा खेळ झालाय. अजून एक 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 2 चेंडूंवर किती धावा येतील पाहावं लागेल. पण 44-45 लक्ष आहे. 40 धावा अजूनही करायच्या बाकी आहेत. यावेळी डाऊन द लेग डाव्या यष्ट्यांच्या दुरून चेंडू निघून गेलाय आणि अवांतरची धाव. त्या ठिकाणी सातत्यानं चांगली गोलंदाजी होत होती मात्र मागचे 2 चेंडू पाहिले तर दोनही अवांतर चेंडू हाताळलेत. धावफलकावर परिवर्तन झाले. 6 धावा 39 ची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक असतील इथून 20. प्रकाश यावेळी लेग लान्स करण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडूला उचलतील फेकी करतील. एक सिंगल आली आहे. धावफलकावर थोडं परिवर्तन झालंय. 7 धावा. चला टीम गंगारोड आणि त्यांच्या विपक्षात कासाराळी. वेळ घेऊ नका. मिड इनिंग मध्ये आपण नाणेफेक करत असतो. जर आपण अधिकच विलंब करत असाल तर आपल्याला पेनलाइज केलं जाईल. नेक्स्ट बॉल. यावेळी चेंडूला खेळलाय. जातोय चेंडू स्क्वेअर लेगला तरी डीप मध्ये क्षेत्ररक्षक मात्र रोखू शकले नाही. चेंडू निघून गेलाय सीमा पार चौकार. 4 षटकाची सुरुवात आणि 4 षटक संपवलंय. धावफलकावर 11 बिनबाद 11. षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालंय. 11 धावा आल्यात. अमोल आणि अनमोल
ही वेताळ स्वामी संघाची अतिशय मातब्बर जोडी आहे. कारण जेव्हा जेव्हा या दोन बॅटर्सला आपण खेळताना पाहतोय, जर जास्त वेळ जर हे खेळपट्टीवर राहिले तर संपूर्ण मॅचचं चित्र पालटण्याचं जे काही कौशल्य त्यांच्याकडे आहे, हिंमत आहे, अमोल आणि अनमोल. चला दुसरं षटक लगेच सुरू करायचे, वेळ घेऊ नका. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर बॉलर कोण आहे? टीम कानसेत आपला अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षात नाहीये. विनोद विनोद गोलंदाजी मार्कवर. 18 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 34ची गरज आहे. चेंडू चाललाय वेगानं, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक रोखू शकले नाही चेंडूला. सीमा पार डाऊन द ग्राउंड चेंडू साईड स्क्रीनच्या बाजूला. 4 धावा. चला गणेश 11 गंगारोड यांच्या विपक्षात कासाराळी. आपण विलंब होत असेल तर आपले पेनलाइज केले जाईल याची नोंद घ्या. दुसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळी काय घडले, बोट फिरवली मात्र चेंडू अजूनच डाव्या एस्टेना सोडून निघून गेलाय. अवांतरची धाव 16 धावा. आतापर्यंत 3 वाईट चेंडू हाताळलेत या इनिंग मध्ये टीम कानसेत संघानं. समोर 2 मातब्बर बॅटर आहेत वेताळ स्वामी संघाचे. हो, या ठिकाणी बाउन्सरचा प्रयोग केलाय मात्र पंच सांगतात इट्स वाईड. 2 वाईड आणि एक 1 फॉर दी ओव्हर चा देखील इशारा आलाय. 17 धावा धाव फलकावर. नाणेफेकीसाठी त्या ठिकाणी गायकवाड साहेब मुख्य मंचकावर उपस्थित आहेत. हो, या ठिकाणी काय घडलंय बघा, काय घडलंय. प्लेड ऑन. त्या ठिकाणी अनमोल त्या ठिकाणी माघारी परततोय. समजू शकला नाही चेंडू मात्र अंतिम क्षणात चेंडू जाऊन इस्टनवर धडकलाय. दरम्यान शुभागमन झालंय विजयजी भगत साहेब नगरसेवक नगरपंचायत शहापूर त्यांचं आगमन. आयोजकांच्या वतीनं आपणास विनंती, आपण मुख्य मंचकावर स्थानापन्न व्हायचे. त्या ठिकाणी पुढील सामना श्री गणेश 11 गंगारोड यांच्या विपक्षात टीम कासार आळी. टॉस करतोय आता आपण पुढील मॅचचा. कासार आली आणि त्यांच्या विरुद्ध गंगारोड अशी पुढील मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगेल. विनंती करतोय सन्मान्य आदरणीय गायकवाड साहेबांना तुमच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करायचा आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करतोय. गंगारोड टीमने टेल्स असं कॉल केलाय आणि पडला टेल. टॉस जिंकलाय. पहिल्यांदा निर्णय काय असेल. मान्यवरांना विनंती करतो आपण मुख्य मंचावर स्थानापन्न व्हा. डिसिजन पेंडिंग असेल. आपण जाऊया मॅच कडे. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. जाऊया. सामना त्या ठिकाणी रंगलाय. टीम वेताळ स्वामी चेस करते 45 आणि दरम्यान चेंडू हवेत तरंगलाय. क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीयेत. 3 क्षेत्ररक्षक चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न करतायत. दरम्यान बॅटर्स 2 धावा पूर्ण करतायत. वेताळ स्वामी धाव फलकावर 20 धावा 1 गडी बाद. अनमोलचा अडसर दूर केलाय मात्र अमोल त्या ठिकाणी आहे आणि न्यू बॅटर राहुल मैदानाच्या आतमध्ये आलाय. 2 धावा त्याच्याही बॅटमध्ये आल्यात आतापर्यंत. अमोलच्या बॅटमधून एक चौकार पाहिला. त्यानंतर अनमोलनेच बऱ्यापैकी एक बाजू पकडून ठेवली होती. 9 धावा त्याच्याही बॅटमध्ये आल्या. अवांतरच्या धावा
खर्च केल्या टीम कांसेत संघानं. फुल टॉस फायदा घेऊ शकला नाही. मिड ऑनला क्षेत्ररक्षक झाली आहे त्या ठिकाणी थोडी गडबड झाली आहे. मात्र इन टाइम अमोल त्या ठिकाणी आपल्या क्रीज मध्ये आलाय. गोलंदाज विनोद अवांतर फेकलेत मात्र रोखलं गेले. मोठा फटका खेळू दिला जात नाहीये. पहिल्या चेंडूवर 4 आल्यानंतर चांगली गोलंदाजी. एज एज आणि त्या ठिकाणी झेल बाद. राहुल बॅक टू द पॅव्हिलियन. षटक क्रमांक 2 समाप्त झाले आणि 2 षटकांती धावफलकावर जर पाहिलं तर 10च्या सरासरीनं 20 धावा आल्यात. 2 गडी देखील त्या ठिकाणी गमावलेत टीम वेताळ स्वामी संघानं. चला लगेच तिसरा गोलंदाज निवडायचे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पप्पू होतोय. टीम गंगारोड आपण लवकर आपले निर्णय द्यायचे कारण नाणेफेकीनुसार आपण त्या निर्णयाची अंमलबजावणी करत असतो. आपल्याला तितका वेळ नाही. आपण लगेच आपला निर्णय कळवायचा आहे. 12 चेंडू आणि अजूनही 25 धाब्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. टीम वेताळ स्वामी सुरुवात चांगली केली होती मात्र अनमोल माघारी परतलाय. राहुलही गेलाय आणि पप्पू न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. 12 चेंडू 25चे समीकरण तयार झाले टीम वेताळ स्वामी संघासाठी. पाहूया किती चेंडूंमध्ये हे आव्हान पूर्ण होईल की होईल डिफेंड. कांसेट टीम ज्या पद्धतीने प्रथम फलंदाजी केली 44 धाबा बोर्डवर लावल्या. 45 धाबांचं आव्हान ठेवलं आणि आता जाऊया तिसऱ्या षटकाला होती सुरुवात. गोलंदाज अजिंक्य ज्याच्यावर कोणी विजय मिळू शकत नाही. नाव चांगलं आहे. काम चांगलं करावं लागेल. ही दुनिया नाम से नहीं काम से जानती है. ते काम करावं लागेल या षटकामध्ये आपल्या टीमसाठी टीम कांसेत संघासाठी. या पुढचा सामना गंगारोड वर्सेस कासावाली. दोन्ही टीम्स सज्ज आहेत. नाणेफेकी देखील झाली आहे. गंगारोड संघाचा निर्णय येणे बाकी आहे. आपण लवकर निर्णय कळवा. नेक्स्ट बॉल 3 ला झाली सुरुवात. चेंडू चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येतात. चेंडूला थांबवतील फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल अमोलच्या बॅटमधून त्या ठिकाणी येते. धावफलकावर परिवर्तन 21-24 ची गरज. चेंडू शिल्लक 11. वेताळ स्वामी संघाला मोठ्या फटक्यांची गरज आहे. पप्पू जो की आत्ताच मैदानामध्ये आलाय. डावकरी आताचा बॅटर आहे. पहिला चेंडू फेस करेल. या इनिंग मधला क्षेत्ररक्षणामध्ये थोडी बदल होईल. ऑन साइड पॅक केली गेली त्याच्यासाठी कारण मोठा फटका खेळेल कारण पप्पू या फटक्यांसाठी ओळखला जातो. नेक्स्ट बॉल पहिला चेंडू स्क्वेअर लेगला खेळलाय. क्षेत्ररक्षक येतील. चेंडूला थांबवतील. एक सिंगल मात्र पॉसिबल आहे आणि ती सिंगल पूर्ण करत असताना धावफलकावर परिवर्तन करत 22 धावा 2-2-2 असं पाहायला मिळेल. 22 धावा 2 गडी बाद. टीम वेताळ स्वामी. अजिंक्य पहिले 2 चेंडू पाहिले तर चांगल्या लाईन अँड लेंथवर फेकलेत. 2 सिंगल आल्यात. मोठा फटका अजूनही थांबवलाय. टीम वेताळ स्वामीला त्या ठिकाणी खेळू दिलं जात नाही. मोठा फटका षटकार चौकार त्यांची गरज आहे. नेक्स्ट बॉल यावेळी गोलंदाज डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला. तिथे चांगलं कव्हरिंग केलं गेलं त्या ठिकाणी आणि डॉट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. खरं तर हा डॉट बॉल म्हणजे विकेट समानच आहे कारण या फॉर्मॅटमध्ये एखादा डॉट चेंडू येणं हे जणू काही विकेट आहे. हो यावेळी ऑन साईडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडू थांबवतील. एक थांबणार नाही. अमोल अप स्ट्राईक होतोय. एक सिंगल आली आहे. 23 धावा आणि अजून 22 ची गरज आहे. चेंडू किती शिल्लक येते फक्त 8. सामन्यामध्ये
ट्विस्ट येईल का, पप्पूच्या बॅटमधून मोठा फटका येईल का, आणि तसं झालं तर टीमसाठी एक चांगली बातमी असेल. मात्र इथून पुढे अजिंक्य ओव्हर द विकेट जातोय. काय घडलं आहे इथे, झेल होईल का, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहेत आणि झेल ड्रॉप. 2 धावा दरम्यान पूर्ण होतील. काय घडलंय पाहूया त्या ठिकाणी. पंच आणि प्लेअर आहे, डिपिंग होत होता चेंडू. 2 धावा आल्यात, 25 झाल्यात. 25 ऑन स्कोरबोर्ड अँड स्टील 20 रिक्वायर्ड जस्ट फ्रॉम 7 बॉल्स. 7 चेंडू आणि 20 ची गरज. यावेळी फटका चांगला आहे. मी तर म्हणेल खोदा पहाड निकला चिव्हा, इतका मोठा फटका आणि फक्त 1 धाव. हा जर वेगळ्या दिशेला खेळला असता तर चांगला धावा मिळू शकल्या असत्या. गोशांकी क्षेत्रात चेंडू निघून गेलाय. 26 झाल्यात, 19 ची गरज. चेंडू शिल्लक 6. 19 फ्रॉम 6. पाहूया अमोल त्या ठिकाणी स्ट्रायकर इनला येईल. अमोलवर खूप साऱ्या अपेक्षा आहेत. टीम वेताळ स्वामी संघाला ज्या पद्धतीनं चांगली फलंदाजी त्याच्याकडून होत असते, मात्र आज थोडेसे कमी चेंडू मिळाले. 4 चेंडू आतापर्यंत फेस केलेत. 6 धावा त्याच्या बॅटमध्ये आल्यात. अजून एक मोठा फटका त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाही. गोलंदाजी एंडवर झालं परिवर्तन. गोलंदाज किरण, स्ट्रायकर एंडला पप्पू. पप्पू मोठा फटका खेळला, कंपल्सरी झाले. टीम वेताळ स्वामी संघाला या पुढचा सामना टीम गणेश 11 गंगा रोड. किरण गोलंदाजी मार्गावर सज्ज आहे. स्ट्रायकर एंडला पप्पू. 19 ची गरज आहे 6 चेंडूंमध्ये. पहिला चेंडू. काय घडले पाहूया त्या ठिकाणी. ओव्हरथ्रोच्या रूपानं 1 धाव मिळेल. पाहूया पंच सांगतील. बाहेरून मैदानाच्या बाहेरून खऱ्या अर्थानं प्रेक्षकांना उत्कंठ लागली, ही 1 धाव असेल का. आता दोन्ही पंच त्या ठिकाणी डिस्कस करतील. योग्य तो निर्णय येईल आपल्यापर्यंत. अनुभवी पंच या संपूर्ण स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलेत, अनुभव आहे. योग्य तो निर्णय दिला जाईल. सुमित देशमुख त्या ठिकाणी मुख्य पंचांच्या भूमिकेत आहेत. सर 1 धाव आहे. ओके, येस इट इज. येस, 22च्या रूपाने ती 1 धाव मिळेल. किती आला? 27 तो दिला. सर 5 चेंडू आणि 18 ची गरज. अराउंड विकेट. अमोल स्ट्रायकर एंडला 5 चेंडू 18 ची गरज. पहिला चेंडू चाललाय, हवाई सफर होईल का. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्या ठिकाणी अमोल देखील जातोय, माघारी परततोय. डगआउटचा रस्ता. टाटा बाय बाय. 4 चेंडू 18 ची गरज. नेक्स्ट बॅटर मध्ये आतमध्ये ज्या गोलंदाजाची जादू चांगली आहे तो दादू होतोय, मात्र आता फलंदाजी करावी लागेल. चला लवकर दादू आपण याचे यानंतर गंगारोड टीम आपण निर्णय कळवायचे. क्षेत्ररक्षण नक्कीच निमंत्रित केले. टीम कासारवाडी संघाला प्रथम फलंदाजीसाठी.
नक्कीच मंचकावर मान्यवर आपण पाहू शकाल. त्या ठिकाणी विजयजी भगत साहेब, गायकवाड साहेब, आणि नक्कीच या स्पर्धेची शोभा वाढवली जाते. नगरसेवक चषक नगरपंचायत शहापूर, आणि या शहापूर नगरपंचायतचे सन्मान्य नगरसेवक आणि या सर्वांच्या नावानं एक गोड स्पर्धेचं आयोजन वाघोबा स्पोर्ट्स शहापूरच्या वतीनं या खाडीच्या मैदानावर आज तिसरा दिवस, अंतिम दिवस आहे, फायनल डे. स्कोर 4 चेंडू आणि 18ची गरज. 27 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. 3 गडी गमावलेत. यावेळी संपर्क चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी करतील चोख. एकच सिंगल आली जादूच्या या चेंडूवर. पप्पूला 3 चेंडू आणि 17ची गरज. 3 षटकार कंपल्सरी झालेत. 3ही चेंडूंवर मोठा फटका खेळणं गरजेचं झालंय. टीम वेताळ स्वामी हा झेल सुटलाय. कुठेतरी गेम मध्ये ट्विस्ट येईल का या चेंडूवर षटकार आला तर? येस येस, बँग, चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या बाहेर. षटकार. हा जो झेल सुटलाय मित्रांनो, एक धावा आलेली आहे त्या चेंडूवर, आणि इथून पुढे 2 चेंडू आणि 11ची गरज आहे. जर 2 षटकार आले तर मात्र ट्विस्ट येईल. पप्पू एक षटकार तर टोकलाय, थोडा आत्मविश्वास वाढलाय. किरण विचारपूर्वक चेंडू फेकावा लागेल मित्रा. नो वाईड, नो हे टाळावे लागतील. वाईड बॉल कुठेतरी टाळावा लागेल, नो चेंडू टाळावा लागेल. कारण 2 बॉल आणि 11 आणि 5 चेंडू 5 षटकार येताना पाहिलेत याच मैदानावर 2 वेळा. 6 चेंडू 6 देखील पाहिले, आणि आज 3 चेंडू 3 षटकार ठोकण्याची गरज निर्माण झाली आहे वेताळ स्वामी संघाला. गोलंदाजाच्या डोक्यामध्ये खूप सारे विचार, दबाव, दडपण, आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर विचार करत येतोय कोणत्या प्रकारचा चेंडू रिलीज केला जाईल, कोणत्या प्रकारचा चेंडू टाकला म्हणजे बीट केलं जाईल. पप्पू गमावण्यासारखं काही नाही आहे. आय सेड, मी म्हटलंय वाईट बॉल हाताळलाय मित्रा. आता एक चौकार एक षटकार आला ते सामना ट्विस्ट येऊ शकतो. 2 चेंडू 10ची गरज. कान मंत्र द्यावा लागेल. त्या ठिकाणी कर्णधार जातात, किरणला सांगतील की काय कर बाबा, यॉर्कर फेक किंवा वाईड यॉर्कर फेक. अवंतरच्या दाबेनं धावफलकावर थोडं परिवर्तन झालंय. 35. नेक्स्ट बॉल. 1 मोर येईल का? त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक झेल पकडलाय आणि सामन्यातली हवा काढून टाकली आहे. 1 चेंडू 10ची गरज. वेताळ स्वामी या क्षणात मात्र थोडा बेताल करत असताना टीम कान्सेप्ट. असं वाटलं होतं पप्पूच्या बॅट मधून 3 षटकार येतील का. एक तर ठोकला होता, इंटेन्शन तर क्लिअर होतं, मात्र प्रत्येक चेंडू षटकार देणार नाही मित्रांनो. थोडा लेट झाला आणि उशीर झाला की नक्कीच त्या ठिकाणी पुन्हा मॅच मध्ये येणं कठीण होतं. टीम गंगारोड वर्सेस टीम कासाराळी या पुढचा सामना असेल मैदानाच्या आतमध्ये. गंगारोड संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय, क्षेत्ररक्षण निवडलंय. सामना क्रमांक 2 अंतिम दिवस याच्यासाठी केला होता अट्टास. शेवटचा दिवस गोड व्हावा, आजचा दिवस गोड करण्याचा प्रयत्न होईल. मान्यवरांची देखील उपस्थिती मंचवर आपल्याला पाहायला मिळेल अगदी दिवसभर. संध्याकाळचं सत्र काय लाजवाब राहणार आहे या मैदानावर, कारण त्यावेळी होतील सेमी फायनल, फायनल. कट केला आहे चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचतायत. झेल होईल का? येस इट इज. अंतिम चेंडू देखील झेल. सामना समाप्त. टीम वेताळ स्वामी संघ या सामन्यात परास्त होतोय आणि टीम कांसेत संघाने एक चांगला विजय मिळून पुढची फेरी गाठली आहे. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टीम कांसेत. तितकंच कौतुक करू टीम वेताळ स्वामी संघाचं. आजचा दिवस आपला नाहीये, थोडा अपडेट राहिलाय, आणि मात्र पुढच्या संपूर्ण प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. नक्कीच आपण पाहू शकता स्क्रीनवर